नाशिकमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्यानं खळबळ उडाली आहे। गोविंदनगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पोलीस बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी केली जाते। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांनी आवाहन केलेलं आहे। नाशिकच्या गोविंदनगरमध्ये संशयास्पद वस्तू आढळून आल्यानं खळबळ उडाली। एका थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये बॅटरीसह इलेक्ट्रिक बटन आढळून आलं। तर नागरिकांमध्ये यामुळे घबराटीचं वातावरण आहे। तर पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाकडून घटनास्थळी या वस्तूची तपासणी करण्यात आली। या तपासणी संशयास्पद बॉक्समध्ये वाढदिवसाच्या पार्टीत फोडलं जाणारं रंगीबिरंगी फटाके आढळल्याचं समोर आलेलं आहे। थर्माकोलचा बॉक्स होता, त्या बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस होतं। आम्ही BDDSला कळवलं, कंट्रोलला कळवलं, वरिष्ठांना कळवलं। पुढच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये BDDSचा स्टाफ आला आणि सर्व जागा वॅकेट करून तपासणी केली असता तपासणीअंती ते एक फटाक्याचा बॉक्स होता। फटाक्यांमध्ये जी दारू भरली जाते बारीक कलरची आणि त्याच्यामध्ये ज्या पताका असतात त्या पताका त्याच्यात मिळून आलेल्या आहेत आणि काही इलेक्ट्रॉनिक्स बॅटऱ्या होत्या, 2 बॅटऱ्या होत्या आणि ते कोणीतरी बर्थडेसाठी वापरतात, तर तो सगळे ते मटेरियल होतं आणि ते कन्फर्म झालेलं आहे। अशी कुठलीही घटना नाही आहे की ज्याच्यावर लोकांनी म्हणजे अफवा आहे की असं बॉम्बसदृश्य वस्तू वगैरे आहे, तर कुणी त्यावर विश्वास ठेवू नये।